स्टार्स वगैरे ते आम्ही आता पाहू टेलिस्कोपमधून. युरेनस तो दिसतच नाही. उघड्या डोळ्यांनी दिसणारच नाही आपल्याला. उघड्या डोळ्यांनी हे वरचा जो आहे हां आपल्या डोक्याच्या वरती तो आहे हा ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजे काय मुलांना? ज्युपिटर ग्रह. हा गुरु काय सॅटेलाइट्स आहे ना. हां ओके कुठं आहे ते? आता डोळ्यांनी तर दिसत नाही तुम्हाला, पण पूर्ण जर अमावस्येच्या रात्री किंवा त्याच्या आजूबाजूला जर पाहिलं तर डोळ्यांनी आपल्याला सॅटेलाइट्स वरती आकाश जर निरीक्षण करत असेल ना तर असं स्ट्रेट लाईन मध्ये जातात दिसतात. तर ते काय तो एक चालला वाटतं. तो सॅटेलाइट आहे का? हा इकडे हा स्ट्रेट चाललाय. हा तो आहे बघा satellite. सॅटेलाइट तो चालला. बघा हा सॅटेलाइट आहे. तो फिरायला सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज मी सध्या आहे आमच्या जालन्याच्या अपर चौकडीजवळ. अँड गाईज इथून जातो आहे आता श्री कृष्णा मल्टिप्लेक्सजवळ. ॲक्च्युली कृष्णा मॉल आहे, आता त्या साईडला जातो आहे. ऑल्सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग अँड तो सबस्क्राईब दिस चॅनल. अँड गाईज आता इथून जातो आहे कृष्णा मॉलवर बिकॉज एक वर्क आहे ते कंप्लीट करायला तिथे जाऊन. Also guys, stay tuned in my vlog and also like this video and subscribe this channel. आज थोडी एमटी राईड करू म्हणलं. So now this is a motor vlogging. This is a motor vlogging. डिस्क्रिप्शन में जाओ, भगवद गीता का लिंक है, वहाँ से डाउनलोड करो और रोज़ एक अध्याय पढ़ो. पर पता नहीं कितने जनों ने डाउनलोड किया वाली हो. और साल में ठंड लगता तो हाँ. सो गाइस बॅक इन ब्लॉग. सो गाइस आपण आत्ता गेलो बदनापूरला. अँड गाइस बदनापूरहून आलो आहे जालन्यामध्ये. अँड गाइस जालन्यामधून गेल्यानंतर मी कृष्णा मॉलमध्ये. अँड गाइस कृष्णा मॉलमधून आता आलो आहे हां मार्केटमध्ये. अँड गाइस इथे आता सीट कवर बघतोय आमच्या एमटीसाठी. सो गाइस बॅक इन माय ब्लॉग. चल ब्लॉग में आएंगे. दिसायला तुम्ही अंधारात समोर दिसायला काहीच दिसायला नाही. काहीच दिसायला नाही तुम्ही. सो गाइस बॅक इन ब्लॉग. सो गाइस आम्ही आलो आता जेएस कॉलेजमध्ये जालना. हां जालन्यामध्ये जेएस कॉलेज आहे तिथं आलो आहे मी आणि फ्रेंड्स नाही ब्रदर्स अँड सिस्टरसोबत. अँड इथे ॲक्च्युली आम्ही आता आलो आहे टेलिस्कोप बघायला. तर ऊपर आहे क्या? ओके थँक्यू. मी आणि माझे ब्रदर्स अँड सिस्टर आलो आहे आता टेलिस्कोप बघायला जेएस कॉलेजमध्ये. तुटता तारा तेच. सो एक टेलिस्कोप्सचं बघायला आलो आहे आता. स्पेशल जो ऑर्गनाईज केला आहे आमच्या मॅडमने. आणि हे आमची जेएस कॉलेजची एंट्रन्स. आता इथून जे स्टार्स वगैरे ते आम्ही आता पाहू टेलिस्कोपमधून. हां चल इकडून इकडून. चढ थोडंसं आलो आपण आता. आणि हे आमचं जेएस कॉलेज. आम्ही आलो आहे आता टॉप फ्लोअरवर. चिमणीचा खोपा. अरे हळू चल हो समोर. पालकांना बघून द्या मग आपण मंगल बघू. खाली पहा अंदर पडले नाही. आपल्याला काय होतं
आणि काही या साईडला आमचा जालना, हा इकडे जालना आहे असा, आणि त्या ठिकाणी आहे टेलिस्कोप. आता त्याच्यावरून बघताय दुर्बिणीतून. आणि असं इथं लाईट असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. हा इथे टेलिस्कोप. हा टेलिस्कोप आहे, इथून बघायचं आहे. ही दुर्बिणी ती लाईट कमी नाही इथे, फ्लॅश कमी थोडं इथे, त्यामुळे क्लिअर दिसेल नाही. बारीक कोर दिसते काहीतरी, दिसते का? हा टेलिस्कोप आहे. आता इथून बघतोय मी. लागायचं हे सगळं त्याचं लॅन्जिट्यूड लॅटिट्यूड सगळं पाहून त्याच्यावर सेट करून आपल्याला तिथं सेट करावं लागत होतं. ओके, पण आता आपल्याला ॲप्लिकेशनमुळे थोडं सोपं झालं की कुठल्या डायरेक्शनला कुठला ग्रह आहे किंवा कुठला उपग्रह आहे आपला, कुठला प्लॅनेट तो आहे दिसतो. हां, तर दिसतं. हे विनस आहे इथे. ओके, हे दिसतं. हे कुठलं आहे? हा विनस आहे. त्याच्या वरती गेलं इथे खाली दोघांच्या मध्ये विनस आणि सॅटर्नच्या मध्ये नेपच्यून दिसेल. हे नेपच्यून दिसला या साईडला असेल, इथे खालच्या साईडला. तर या झाडाच्या वरती असं आपल्याला सध्या दिसत नाहीये, पण तिथे आहे तो हा विनस. ओके, हे इथे तो दिसतच नाही. उघड्या डोळ्यांनी दिसणारच नाही आपल्याला, उघड्या डोळ्यांनी दिसणारच नाही. हे फक्त विनस असल्यामुळे काय होतं, हे ब्राईटेस्ट असल्यामुळे हे दिसतं आपल्या उघड्या डोळ्यांनी. सॅटर्नही दिसला असता, पण थोडं लवकर आले असतं, तुम्हाला तर मी दाखवलंही असतं तुम्हाला, पण आता दिसतच नाही. हाँ क्या तुमने देखे? हाँ, इसके पहले 2-4 दिन पहले अगर आए थे आरती तुमने बुलाए हे ज्युपिटर, हे वरचा जो आहे हा आपल्या डोक्याच्या वरती तो आहे. हा ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजे काय मुलांना? ज्युपिटर ग्रह. हा, गुरु गुरु ज्युपिटर म्हणजे गुरु. गुरु. आपल्या हे बघा दिसतंय, गुरुग्रह आहे. ज्युपिटर चांगला पाहिजे. हा, त्यानंतर हे बघा, हे मार्स. कॉन्स्टलेशन कुठे आहे? हा 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 कुठे आहे? रेड ते काय तो रोड दिसतोय थोडा थोडा. कुठला? हाँ मार्स क्या बात है. मंगल दिसला. आणि हे बघा इथे सॅटेलाइट. समझ लो, देख लो बच्चों. पहिले तिकडे बघ, तिकडे चांगलं दिसतं. कॉन्स्टलेशन बहुत सारे यार. कॉन्स्टलेशन हे दिसतंय. हे काय? हे सॅटेलाइट सर. हा ओके, कुठे आहे ते? आता डोळ्यांचं दिसत नाही तुम्हाला, पण पूर्ण जर अमावस्येच्या रात्री किंवा त्याच्या आजूबाजूला जर पाहिलं तर डोळ्यांनी आपल्याला सॅटेलाइट्स वरती आकाश जर कोण निरीक्षण करत असतील ना, तर असं स्ट्रेट लाईन मध्ये जाताना दिसतात. तर ते काय सॅटेलाइट याच्यावर ॲपवर दिसतात तुम्हाला सॅटेलाइट कसे ट्रॅव्हल करतात. आणि मून कशाला नाही दिसायला आता? कुठं? मून सध्या नाही दिसत ना. आय थिंक तो एक चालला वाटतं. तो सॅटेलाइट आहे का? पुढे हा इकडे, हा स्ट्रेट चाललाय. हा, तो हे बघा मुलांनो, satellite. हे बघा, हे satellite. हे चालला. फिरायला बघा, हा सॅटेलाइट आहे. तो फिरायला दिसलाय डोळ्यांनी? हा तो काही हा जो तेव्हा इथं पण दिसेल तुम्हाला. इकडे पण आहे, इकडे पण आहे, तिथे 2 आहेत. दिसले? इथे 2 आहेत, इथे एक आहे. इथे आपल्या डोक्याच्या हा वरती तो एक आहे. चालला, तो ब्लू कलरचा. हे ते कंटिन्युअस. हा तो ब्लू चालला एक. दिसला? हा हा हे असे सॅटेलाइट्स आहेत. हा हा याच्यामध्ये दिसेल का ऍप्लिकेशन मध्ये? ऍप्लिकेशन मध्ये पण दिसतात. हा, त्यांचं नाव पण दिसते बरं का. हा ऍप्लिकेशनचं नाव काय? स्टेलेरियम. टेलेरियम ऍप्लिकेशन मध्ये सगळं दिसतंय आम्हाला. अबे ते चाललो, तो इकडे ते ब्लू कलरचं चाललं बघ, त्या साईडला दिसेल समोर. हा ते हा ते काय सॅटेलाइट म्हणजे? सॅटेलाइट. आता सॅटेलाइट कसं सांगू, जे आकाश अंतराळामध्ये हिंडतात. नाही फोटो नाही, त्याच्यामध्ये लोक थांबतात 2 सॅटेलाइट मध्ये आतमध्ये. हा ज्याचं जालन्यामध्ये गेलं टावर आहे. टावरला पण
त्याबरोबरच खेळले ना यासे आफ्रिका दिखणार पाकिस्तान परिणाम असतो तो की म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर कोणाच्या जन्म राशीमध्ये मंगळ येतं, हा कोणाचा गुरु स्ट्रॉंग असतो. भक्कम. मला वाटलं ते पण टेलिस्कोप मध्ये हे ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास वेगळा आहे याचा. ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमीचा फरक सांगा सर त्यांना. सांगा बरं. ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉलॉजी मला बी नाही माहिती, सांगा तुम्ही. थोडंफार तर माहिती मी फक्त हे म्हणजे अनुभव हे आतापर्यंत ऐकलेले ह्याच्यावर हां सांगितलेले. ॲस्ट्रॉलॉजी आय थिंक आपण जे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे हे भविष्य भविष्य वगैरे सांगणार हा, ते आहे वेगळे. हा आणि जे ॲस्ट्रॉनॉमिक आहे ते तारे याच्यावरून ते ठरवतात, म्हणजे त्यांचा अभ्यास करणार आहे ॲस्ट्रॉनॉमिक. जे तारे ग्रह त्यांचा अभ्यास करतात. दोन्ही दोन्ही याच्यात चांगलं करिअर आहे. हा ॲस्ट्रॉनॉट भविष्यवाल्याकडे लोक जातात. आणि ॲस्ट्रॉनॉट ॲस्ट्रॉनॉट वेगळे ते याच्यावरून जातात, स्पेसमध्ये जातात. ते वेगळे ना. हां कल्पना चावला कल्पना चावला, राकेश शर्मा. आता एक गेलेली आहे कोणतरी, हा सुनीता विल्यम्स गेलेली आहे आता. सुनीता विल्यम्स. हा, ते बघते एक चालला बघ सॅटेलाइट, तो रेड कलरचा. तो दिसायला का तुम्हाला कसं माहित पडलं ते त्यांचा कलर थोडा कलरफुल दिसतो. डोळ्याने दिसतं ते. हा और दोस्त वो इधर से वो सैटेलाइट जा रहा है इधर हाँ। और इधर से ना वो सैटेलाइट आगा और उसको भिड़ेगा तो नहीं भिड़ता. और नीचे गिरेगा दोनों अपने ऊपर. हाँ गिरता है, लेकिन अपने ऊपर कभी गिरता नहीं घर के ऊपर. उनमें वो सेटिंग रहती कि अगर गिरने का तो हमेशा समुद्र में ही गिरेंगे वो. ऐसा ही है. हाँ गिरे बाद इक्का इक्का दुक्का रहता, इक्का दुक्का. जिसकी सिस्टम हैंग हो गई तो घर के ऊपर गिरता. अगर घर के ऊपर गिरता तो फिर पैसा देती, फिर सरकार पैसा देती फिर. पैसे देने को रहेगा क्या वो इतना बड़ा रहेगा, बहुत बड़ा रहेगा, पूरे जाल में नहीं भर नहीं देंगे उससे. नहीं 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 कुछ कुछ बड़े रहते. वो एक ही है, स्पेस स्टेशन है वो. उसको क्या बोलते, स्पेस स्टेशन बोलते. तो वो एक ही बड़ा है, लेकिन इतना भी बड़ा नहीं है वो. जालना इतना बड़ा नहीं है, नॉर्मल बड़ा है. उसके अंदर एस्ट्रोनॉट वगैरह रहते. और जो बाकी के सैटेलाइट है वो मोबाइल के जितने भी रहते, कहीं गाड़ी के जितने रहते, बुलडोजर के जितने रहते, कम ज़्यादा साइज रहती है उनकी. हाँ हाँ तो बड़े बड़े दिखते ना फिर. बड़े होंगे ना पूरे. हाँ बड़े भी रहते ना. क्या होता अपन वो सैटेलाइट छोड़ के सैटेलाइट छोड़ के वो ध्यान रखते, पढ़ाई करते ऊपर की, एस्ट्रो इसकी स्पेस की. हाँ कौन सा प्लेनेट अपने को भिड़ रहा है. हाँ ऊपर जाके पढ़ाई करते, फिर पृथ्वी के पढ़ाई करते ऊपर जाके. फोटो खींचते. हाँ अगर अपने को नक्शे में पढ़ाई करनी है तो ऊपर जाके फिर स्पेस में देखेंगे. गूगल अर्थ. अपन कैसे गूगल अर्थ देखते, वो रियल में गूगल अर्थ देखते, वो ऊपर से पढ़ाई करते फिर. विमानात आहे ते बी. ते विमान आहे, नॉर्मल विमान आहे हे याच्यातून काय दिसतं? ते. याच्यातून काही नाही, ब्लॉगिंग आहे माझं, ब्लॉगिंगचं चॅनल आहे. हे तुम्ही काय लाईव्ह चाललं काय लाईव्ह नाही, कॅमेरामध्ये रेकॉर्ड करते फक्त. आता टाकायला? हा आता युट्यूबवर देईन. नाही ना ते लाईटच नाही ना, त्याच्यामुळे थोडं फ्लॅश. सॅटनचे तर नेहमी वाढतात. आप जब इस पे देखोगे तो आपको चांद भी दिखेंगे. चांद तो ऐसे ही दिखता है. अरे जुपिटर के हाँ दिख रहे, जुपिटर के ऐसे चांद दिख मैं बोला अपना अँड ऑल्सो ब्लॉग. सो काही आम्ही आता आलो JS कॉलेजमध्ये. अँड ऑल्सो काही तुम्हाला मी दिसत नसणार बिकॉज इथे खूप अंधार आहे आता. अँड ऑल्सो काही आम्ही आलो आता JS कॉलेजमध्ये. अँड काही आता इथं आलेला आहे टेलिस्कोप, आणि आता टेलिस्कोपमध्ये आम्ही बघतोय. तो काही टेलिस्कोपला खूप अंधार लागतो, त्यामुळे वरती लाईट गीट काही नाही आहे. आणि टेलिस्कोपमधून आता जे मी ग्रह वगैरे प्लॅनेट्स ते बघतोय. आणि याच्यामध्ये आम्ही आत्ता गुरुग्रह बघितला, आणि अजून 2-4 ग्रह याच्यामध्ये बघतोय आम्ही. सो तिथे आता सेट करतायत. आणि पाठीमागे इकडे लाईन लागेली, लाईनीने तिकडे बघतायत आता. सो तरी जवळपास इथे 15-16 जण आहेत. आणि आता लाईनीने आम्ही जे ग्रह वगैरे आहे ते आता टेलिस्कोपमधून बघतोय. सो तो काही स्टेट इन माय ब्लॉग. हे आपण काय म्हणतो त्याला, कुंडली नाही, नक्षत्र येतात ना. वेगळे नक्षत्र हे पाऊस आहे, ते नक्षत्र सध्या ते तिथे दिसतात आपल्याला. सगळे नक्षत्र ॲट ए टाइम नाही दिसत. काही आपल्या पृथ्वीच्या आपण याच्या आजूबाजूला पण असतात. सध्या जेव्हा आहेत ते नक्षत्र दिसतात आपल्याला. इकडे वर येईन, मग इकडे येईन, या साईडला उगन सकाळी. इकडे उगत इकडेच उगतो ना. आता सध्या इथं आहे, इथून असं फिरत 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 इकडे येईल, सकाळी सकाळी इकून निघन.
हा 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 आता सध्या इथपर्यंत आलाय खाली खाली असं बघायचं हा, हे चंद्र इथं हे मून खालच्या साईडला अभि ऐसा हे बघा आता हे सूर्य यायला वेळ लागतो ना चंद्र लगेच लवकर येईल वर हा हा सूर्याला इथून इथपर्यंत यायचं आणि पुन्हा इकडे इकडे यायचं हा यायचं हा. सूर्य येऊ खालच्या साईडला सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण आत्ता गेलतो JS कॉलेजमध्ये अँड गाईज JS कॉलेजमध्ये आपण गेलतो कारण त्या ठिकाणी आलता टेलिस्कोप ते यंत्र आहे ज्याने आपण जे ग्रह वगैरे आहे ते बघू शकतो. अँड गाईज लकीली मला पण ॲस्ट्रॉनॉमीबद्दल खूप म्हणजे काय म्हणतं आवड आहे. जे स्पेस वगैरे युनिवर्स आहे त्याच्याबद्दल मला खूप इंटरेस्ट आहे गाईज. अँड गाईज लकीली मला आज फोन येतो आमच्या मामीचा, आमच्या अर्ध्या मामी, की एक टेलिस्कोपचं हे ठेवलं आहे एका सरांनी की टेलिस्कोप आणला आहे. म्हणजे ॲक्च्युली JS कॉलेजवर असतो टेलिस्कोप पण मला माहीत नव्हतं. सो गाईज मला फोन येतो की विराला जो माझा छोटा भाऊ आहे सो गाईज त्याला घेऊन जायचं आहे टेलिस्कोप दाखवायला. अँड गाईज जेव्हा मी ऐकलं की टेलिस्कोप दाखवायला त्याला घेऊन जायचं आहे तर त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आला की मला पण ॲस्ट्रॉनॉमीबद्दल खूप काय म्हणजे आवड आहे, स्पेसबद्दल युनिवर्सबद्दल. आणि तर लगेच मी हो म्हणलं. अँड आज जस्ट मी जाऊन आलो आहे आता JS कॉलेजवर. अँड गाईज मी फर्स्ट टाईम टेलिस्कोप इतका क्लिअर आणि जवळून बघितला आहे. अगोदर पण बघितले होते पण काय टच करता येत नाही, भरपूर रूल फॉलो करावं लागतात, बाहेर वगैरे जात होतं, नीट बघता येत नाही. त्याच्यावर पण टेलिस्कोप बघितलेला आहे पण नीट हाताळलेलं नाही मी. आणि काय ज्यावेळेस जेव्हा गेलो तो एकदम नीटपणे बघितलं कसा वर्क करतो, कुठं वर्क करतो. आणि जे माझं फेवरेट काम आहे ॲक्च्युली गाईज ग्रह वगैरे बघणं म्हणजे त्याच्याबद्दल माहिती काढणं. सो गाईज मला पण आज खूप म्हणजे नॉलेज भेटलं आहे. ॲक्च्युली मी ग्रहांना पण एकदम जवळून बघितले की कुठल्या अँगलला कोणता ग्रह राहतो आणि रिअलमध्ये ग्रह कसे दिसतात. लाईक ज्युपिटर, शुक्र ग्रह, मंगळ ग्रह, तर सर्व ग्रह असे दाखवले आम्हाला. आणि काही एक्सपिरियन्स वॉज वर्थ इट. मला खूप भारी एक्सपिरियन्स आला आणि भरपूर काही शिकायला पण मिळालं. ॲक्च्युली अजून एक ॲप कळाली मला तिथे की त्यांनी आपण जे तारे वगैरे आहे, ग्रह वगैरे आहे ते त्यांची दिशा वगैरे बघू शकतो, सप्तर्षी कोणत्या ठिकाणी ते सगळं बघू शकतो. सो गाईज ही ती ॲप आहे. सो गाईज ह्या ॲपबद्दल मला कळालं भरपूर की आपण जर जेव्हा आकाशामध्ये या ॲपला धरतो तेव्हा तर कुठले ग्रह कोणत्या अँगलला आहे, कुठे आहे सध्याच्या स्थितीमध्ये ते आपल्याला डायरेक्ट लाईव्ह इथं ॲपद्वारे कळतं. सो गाईज हे पण एक फार गोष्ट मला शिकायला मिळाली, म्हणजे एक नवीन गोष्ट मिळाली. आणि भरपूर अशा गोष्टी ज्या नवीन नवीन आहे त्या अशा बघायला मिळाल्या आणि शिकायला मिळायला. आणि सो गाईज इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि सोबतच भरपूर जणांशी अशा लोकांची ओळख पण झाली याच्यामध्ये की जो बहुतेक मला यूट्यूबच्या करिअरमध्ये मला मदत करतील. सो गाईज असे लोक पण मला या माध्यमातून भेटत चालले आहे. अगोदर पण भेटले आणि आज पण एक जण मिळाले मला. सो गाईज आणि आजचा एक्सपिरियन्स वर्थ इट होता गाईज. आणि एक सांगायचं म्हणजे कोणत्या क्षणी कुठला क्षण तुमच्या वाटेल तुम्हाला आपण सांगता येणार नाही. आणि असं काही मी कधी विचारही नव्हता केला की टेलिस्कोप म्हणजे एक हाताळायला भेटेल मला. आणि ते अचानक झालं की टेलिस्कोपमधून तुम्हाला हे दाखवणार आहे. जो काही त्याच वेळेस मी हा म्हटलं. आणि काही कुठला क्षण पॉझिटिव्ह क्षण तुमच्या वेळेस कुठं केव्हा येईल हे तुम्हाला पण सांगितलं नाही. अँड गाईज आय एम ऑल्सो सो हॅपी बिकॉज मला जे एक स्वप्न होतं टेलिस्कोप हाताळायचं दिस वॉज द डन इट. अँड ऑल्सो गाईज मी आता आले आमच्या डान्स क्लासवर. अँड सो गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.